आज या एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये नोकरांसाठी किंवा रोजगारासाठी सरकारच नव्हे तर शिवसेनेखेरीज दुसरा कोणता पक्ष काम करतोय हे जसं आज आम्ही लोकांसमोर येऊन सांगतोय तसं त्यांनी येऊन सांगावं। जे काय काम चाललेलं आहे मग ते घटनाबाह्य सरकारचं असेल, भाजपचं असेल, प्रधानमंत्री आता 2-3 दिवसामध्ये ठाणे आणि मुंबईची वारी करतायत। आजच चांगलं योगायोग आहे। आज मी माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी अनिल परब तुम्हाला मी खास धन्यवाद देतो। तुमच्यासोबत माझ्या भारतीय कामगार सेनेच्या लोकांना धन्यवाद देतो। तसंच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व कंपन्यांना धन्यवाद देतोय की एका बाजूला पंतप्रधान येत आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे खिसे भरायला। 1000 कोटी रुपयांचा प्रकल्प, 30,000 कोटी, 1,00,000 कोटी, 50,000 कोटी कुठे जातात माहिती नाही, पण प्रकल्पाचं लोकार्पण प्रकल्पही पूर्ण होत नाहीत। मला वाटतं काल आदित्य तू प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ज्या ज्या गोष्टी पंतप्रधानांनी त्याचं लोकार्पण केलं होतं, मग मुंबईचे रस्ते असतील, रस्ते नाही पूर्ण झाले। शिवस्मारक मी स्वतः त्याला साक्षीदार आहे, जलपूजन केलं होतं, नाही झालं। कॉन्ट्रॅक्ट निघतायत, रस्त्याची कामं निघतायत, कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरले जात आहेत, कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांच्या पदाधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत, पण सर्वसामान्य माणसाच्या घरातली चूल पेटत नाही। आणि हा जो फरक आहे की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारे हिंदुत्व आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणारे हिंदुत्व आहे। हा मोठा फरक आहे। हा फरक लक्षात घेतल्यानंतर शिवसेना यांना का संपवायचंय ते तुम्हाला लक्षात येईल। आज जास्त बोलण्याची गरज नाही, कारण ज्या वेळेला काम बोलत असतं तेव्हा आपण बोलायची गरज नसते। आज माझ्या शिवसेनेचं काम बोलतंय आणि ही जी आपली आता सुरुवात झालेली आहे, सुरुवात तशी खूप पूर्वीच झाली। जसं अरविंद सावंत, तुम्ही आता भारतीय कामगार सेनेचे किती पहिले दत्ताजी, मग रमाकांत मोरे, सूर्यकांत महाडिक, त्याच्यानंतर आता म्हणजे भारतीय कामगार सेना आहे, स्थानीय लोकाधिकार समिती आहे। हजारो लाखो युवकांना आणि युवतींना कंपन्यांमध्ये आणि ऑफिसेसमध्ये शिवसेनेमुळे रोजगार उपलब्ध झाला। आणि आज मी या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एक सांगतो की मधल्या काळात काही जाहिराती आल्या होत्या, मराठी माणसांना इथे नो एंट्री असा बोर्ड ज्या दारावर लागेल ते दार तोडून फोडून मराठी माणूस आत घुसल्याशिवाय राहणार नाही, त्याचं हे एक सुरुवात आहे। लावूनच दाखवा तुम्ही बोर्ड की इकडे मराठी माणसाला एंट्री नाही म्हणून। हे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भूमिपुत्राचा मान राखला गेलाच पाहिजे। नोकऱ्यांचा पत्ता नसताना नुसतं योजनांच्या गोष्टींनी लोकांची पोटं नाही भरत, योजना अंमलात आल्या पाहिजेत। आणि आजपर्यंत गेल्या 2.5 वर्षात गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर एक तरी मोठा प्रकल्प सुरू झालाय का तुम्ही सांगा? कोणताच नाही। उलटा आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धेवाटेत होते, सामंजस्य करार झाले होते, पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली त्या अस्थिरतेमुळे कोणीही गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही। हे भीषण असलं तर राज्याचं वास्तव आहे, हे वास्तव आहे। पण आता ठीक आहे, जेमतेम महिना 1.5 महिना राहिलेला आहे। मोदीजी आपण येत आहात, आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा, त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्र